नमस्कार. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आले. वाढवण बंदरासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण आणि वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलक वरोर नाका येथे एकत्र येत असताना पोलिसांनी त्यांना अडविल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की शांततापूर्ण आंदोलन करण्याचा लोकशाहीतील अधिकार त्यांना नाकारला जात आहे. या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर नागरिकांचा आवाज दाबण्याचा आरोप केला असून संविधानाच्या चौकटीत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका मांडली. दरम्यान या प्रकरणावर प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनल सोबत राहा. काय उठणार आम्ही? काय तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला पुढे जायचं आहे वरोरला. आंदोलन करायचा अधिकार आहे की नाही? नाही 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 मग आम्हाला जाऊ दे. आमचा काय रोड लावला? आमचा रोड काय लावला? नाही नाही त्याच्यामुळे आम्हाला जाऊ दे. आम्हाला जाऊ दे. सोडा ना नाही आम्हाला थोडा पहिले नाही आम्हाला थोडा पहिले सोडा ना. कशाला सर्वत्र आहेत ना एवढा बंदोबस्त ठेवला तरी आम्हाला जाऊ देत नाही. सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही जाऊ देत नाही. आमचा रोड का बंद केला? पहिले आम्हाला जाऊ द्या. एकाने पण उठायचं नाही जागेवरून. आम्ही रोड बंद नाही केलाय. आमचा रोड तुम्ही बंद केला. आमचा रोड आमच्या गाड्या साहेब तुम्ही अडवून ठेवलेले आहेत. आम्ही कुठे म्हणून आम्ही थांबलो इथं साहेब. तुम्हाला मी आमचा आम्हाला तुम्ही थांबवलं पहिले. आम्हाला सोडा. आम्हाला सोडा ना. तुम्हाला तुम्ही नमस्कार, मी कॅप्टन सत्यम ठाकूर एक अति महत्वाच्या आणि तातडीच्या विषयावरती हा व्हिडिओ बनवत आहे. उद्या 21 जुलैला सकाळी वाढवण बंदराच्या कामाची सुरुवात करायला आणि त्या ग्रीनफील्ड हायवे जो आपला तवा ते वाढवणला जात आहे, जो प्रस्तावित हायवे आहे, त्याच्यासाठी तिकडे भूसंपादन आणि मोठे मोठे वृक्ष आणि सगळे हजारो वृक्ष छाटणीसाठी फार मोठा ताफा पोलिसांच्या आणि सरकारी यंत्रणांच्या आणि त्या प्रायव्हेट कंपनीला घेऊन सरकार तिथे पोहोचतंय असं आम्हाला समजलंय. तर मी माझ्या भागातील डोंगरीपासून ते सागरीपर्यंत सर्व गावातील कार्यकर्ते, नागरिक, संघटनेची लोक सगळ्यांना कळकळीचे आव्हान विनंती करतो की उद्या जास्तीत जास्त संख्येने आपण त्या लढ्यात तिथे जे वाढवणचे आपले स्थानिक भूमिपुत्र तिथे लढतायत त्यांच्या त्या लढ्यात आपल्याला सगळ्यांना सहभागी व्हायचे आहे. उद्या आज ते तिथे आहेत, उद्या आपल्या सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचतील. ही बाब आपल्याला लक्ष घ्यायची आहे. हा विनाशकारी प्रकल्प आता आहेतच, पण अजून भूसंपादनाची प्रक्रिया संपूर्णपणे झालेली मिळत नाही. लोकांची तक्रारी, लोकांचे उरलेले पैसे आणि बऱ्याचशी गोष्टी जे कोर्टात पेंडिंग आहेत हे असताना भूसंपादन आणि वृक्ष छाटणीसाठी हे सरकार येत आहेत. तर जास्तीत जास्त संख्येने उद्या सकाळी वरोर नाका येथे आपण तिकडे पोहोचावं. आपण त्या भूमिपुत्रांच्या आंदोलनात स्वतः आपण इथले भूमिपुत्र आहोत, आपण सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त संख्येने आपण यांना जाब विचारून आणि यांची तिकडनं हकालपट्टी करावी ही मी आपल्याला विनंती करतो.